जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टभीती पर उपकारे देह कष्टभीती पर उपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टभीती पर उपकारे देह कष्टभीती पर जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीते परोपकारे दुसऱ्या करता जगणं हे ज्यांचं ध्येय होतं त्यांना संत म्हणतात महाराज. आणि ते आपल्या करता जगले. प्रभू रामचंद्रांनी रामायण घडवलं कोणा करता? तुम्हा आम्हाला वागण्याकरता महाराज. तुम्हा आम्हाला संसारातली दिशा देण्याकरता हे रामायण घडलंय. त्यांना गरज नव्हती विठाला 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 विठाला. म्हणून अशा या पर्व काळावरती महाराजांचं रामायण तुम्ही ऐकलंय. महाराज रामायण घडलं म्हणून मी एवढं रामायण घडविलंय. विठाला विठाला काहीतरी घडण्याकरता घडवावं लागतंय ना. सेना आपलं नरहरी सोनार महाराजांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे महाराज. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ नरहरी महाराज सोनार भगवान शंकराने जे अलंकार धारण केले आपल्या अंगावरती त्या अलंकाराचं वर्णन केलेलं आहे. काय काय अलंकार धारण केले भगवान शंकराने? कोणते कोणते अलंकार धारण केले भगवान शंकराने? कोणते कोणते अलंकार धारण केले भगवान शंकराने? भस्म ओटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. पहिली गोष्ट धारण केली भगवान शंकरांनी कोणती? भस्म. भस्म धारण केला. कुठं? कपाळावरती अंगावरती सगळ्याच अंगावरती भगवान शंकरांच्या भस्म महाराज. आणि तो भस्म कुठला आहे? स्मशान भूमीतला आहे. मेलेल्या माणसाची राख म्हणजे भगवान शंकराने आपल्या अंगाला लावलेलं पावडर आहे. काय आपण जे पावडर लावतो ना घरामध्ये कोणतं पावडर आहे ते? पाऊंड्स. ते पाऊंड्स नावाचं पावडर आपण आपल्या तोंडावरती लावतो महाराज. गोऱ्या माणसाला जेवढं पावडर लावू वाटत नाही तेवढी काळी माणसं लावतील विठाला. पण मला सांगा गोर माणूस पावडर लावल्यानंतर थोडं चमकतं तरी. काळ्या माणसाने जर पावडर लावली ना महाराज चमकत नाही त्याला चकाकी चढते. विठाला 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 विठाला. भगवान शंकर महाराज आपल्या अंगावरती भस्म लावतायत. भस्म लावत असताना मेलेल्या माणसाची राख आपल्या अंगाला लावतात. का बरं मेलेल्या माणसाची राख अंगाला का लावायची? भगवान शंकर मेलेल्या माणसाची राख अंगाला का लावतात? आपण माणूस मेला तर 10 दिवस सुतक पाळतो महाराज. 10 दिवस 13 दिवस आपण काय करतो? सुतक पाळतो. थांबत नाही आपण. विटाळ आपल्याला चालत नाही. आणि भगवान शंकर मेलेल्या माणसाची राख आपल्या अंगाला लावतात. अमंगळ वेश आहे का नाही? हा वेश कसा आहे? अमंगळ आहे महाराज. पण अमंगळ असणारा वेश सुद्धा भगवान शंकराच्या चरणावरती भगवान शंकराच्या अंगावरती धारण केल्यानंतर त्याला मंगलता प्राप्त होते. हे भगवान शंकराचं वैशिष्ट्य आहे महाराज. मला सांगा भस्म अंगाला का लावतात? याचं कारण आहे आपल्याला तोपर्यंतच किंमत या जगामध्ये आहे जोपर्यंत आपल्या देहाचं भस्म होत नाही तोपर्यंत. आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला तोपर्यंतच किंमत आहे महाराज जोपर्यंत आपल्या देहाचं काय होत नाही
भस्म होत नाही. घरामध्ये आपल्याला किंमत कुठपर्यंत असते? जोपर्यंत आपल्याकडे तारुण्य तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्याला जगामध्ये किंमत आहे. जोपर्यंत आपल्याकडे हातपाय आपले चालतात तोपर्यंत जगामध्ये किंमत आहे. हात पाय एकदा गळाले का महाराज बाहेरचे लोक किंमत देत नाही, देतात नवल नाही. घरचे माणसं सुद्धा किंमत देत नाहीत. स्वतःची बायको सुद्धा म्हणते हे म्हातारं मरत का नाही. मी म्हणत नाही. बैल म्हणे खरे मरता तरी बरे नाशियले घर तुमकोनिया नाशियले घर तुमकोनिया बैल म्हणे खरे मरता तरी बरे नाशियले घर तुमकोनिया नाशियले घर तुमकोनिया. घरची बाई सुद्धा म्हणते खर का मरत नाही. खर म्हणजे गाढव. गाढव खर या शब्दाचा अर्थ काय? गाढव. म्हातारी म्हणते गाढव मरत का नाही. किंमत राहत नाही महाराज. जोपर्यंत पिशवी भरून येते घरामध्ये, जोपर्यंत आपली पिशवी घरामध्ये भरून येते तोपर्यंत आपल्या पिशवीला आपल्याला किंमत आहे महाराज. एकदा पिशवी रिकामी झाली की तुम्हाला पिशवीत घालून हाणल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी जगी. आणि तुम्हाला खरंच परीक्षा घ्यायची असेल ना महाराज तर कधीतरी परीक्षा घेऊन पहा. एकदा परीक्षा घेऊन पहा महाराज. एक काय झालं, एक तरुण होता. तरुण नुकतंच त्याचं लग्न झालेलं होतं. एक 4-2 महिने 4-5 वर्ष त्याच्या लग्नाला झाले असतील महाराज. आणि एका महात्म्याकडं एका गुरुकडं तो रोज प्रवचन ऐकायला जायचा. काय करायचा? प्रवचन ऐकायला जायचा. संत संगतीचा परिणाम जीवनामध्ये काय असतो बघा. त्या महात्म्याकडे रोज प्रवचन ऐकायला जायचा आणि रोज तो महात्मा वैराग्याच्या गोष्टी त्याला सांगायचा महाराज. आणि सांगत असताना तो महात्मा म्हणायचा आपल्या जगामध्ये कोणी सुद्धा नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या भगवान परमात्म्याशिवाय या जगामधून आपल्याला कोणीही सोडवणार नाही. पण त्याला काय ती गोष्ट पटत नव्हती. त्याला असं वाटायचं अरे मला मुलं आहेत, बाळ आहेत, पत्नी आहे, आई आहे, वडील आहेत, आजी आहे, आजोबा आहेत, हे सगळे असताना हा महात्मा काय म्हणतोय देवाशिवाय तुम्हाला कोणीही सोडवणार नाही. हे सगळे सोयरे हे सगळे तुम्हाला काय करतील, मशानभूमी पर्यंत तुम्हाला येतील, जाळून माघारी निघून जातील. शेवट तुम्हाला उद्धार जर तुमचा करून घ्यायचा असेल तर देवाशिवाय पर्याय नाही. त्याला ते पटत नव्हतं महाराज. ते एक दिवस महाराज त्या महात्म्याकडे आला आणि महात्म्याला विचारलं तुम्ही जे सांगताय हे सगळं चुकीचं आहे म्हटले. तो काय म्हटला, तुम्ही जे बोलताय विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला पुढच्या जन्मात बेटकाच्या जन्माला जायचं का? बेंडूक व्हायचं का? बेंडूक व्हायचंय का? ते मी म्हणत नाही, तुकोबारांचे शब्द आहे. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनात जर बडबड केली बेडूक होणी येईल जन्मा, बेडूक होणी येईल जन्मा, बेडूक होणी येईल जन्मा, बेडूक होणी. कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी. बेडूक होणी येईल जन्मा, येईल जन्मा, बेडूक होणी येईल जन्मा, येईल जन्मा. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा. तुम्हाला वाटतं का बेडूक बेंडकी? बेंडकी तुम्ही आता बेडूक नाही होणार पण बेंडकी झाल्याशिवाय
मुली आहेत ना तुम्ही, तुम्हाला बेंडकी व्हावं लागणार. बेंडकी झाल्या काय करावं लागतं मग? ट्रॉय ट्रॉय, रात्रंदिवस नुसतं ट्रॉय ट्रॉय ट्रॉय. ती करू तुम्हाला वाटत नाही ना, मग बडबड करू नका. विठाला 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 विठाला. काय सांगत होतो? गेलं मंडपाहून. विठाला तो महात्म्याकडे आला. महाराज महात्म्याला सांगितलं सगळं चुकीचं सांगताय तुम्ही. अहो माझ्या घरी माझी आई आहे, माझी आई माझ्यावर फार प्रेम करते, माझी पत्नी माझ्यावर फार प्रेम करते, माझे मुलं सुद्धा माझ्यावर फार प्रेम करतात, माझे वडील माझी आजी माझे आजोबा माझ्यावर फार प्रेम करतात, आणि तुम्ही म्हणतायत की जगामध्ये तुमचं कोणीच नाही. त्यावेळेस त्या महात्म्याने सांगितलं याला सांगून चालत नाही, याला काय करावं लागेल? क्रिया करोनी तैशे संत जगी आणि क्रिया करोनी दाविती अंगी. महात्म्याने सांगितलं एक काम कर म्हटले, तुला खरंच अनुभव घ्यायचा आहे का? तुला तुझ्या घरच्याचा खरंच अनुभव घ्यायचा आहे का? एक काम कर म्हटले, घरी जा. आणि घरी गेल्याच्या नंतर त्याला अगोदर महाराज 6 महिने ट्रेनिंग दिली. कशाची? योगाची. योग शिकवला. 2-2 तास आपला श्वास रोखून धरण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण केली. आता त्याला 6 महिने शिक्षण दिल्याच्या नंतर त्याला सांगितलं एक काम कर म्हटले, घरी जा आणि घरी गेल्यानंतर मेल्याचं सोंग घे. काय कर? आपला श्वास तू काय कर? रोखून धर, मेल्याचं सोंग घे. आणि मेल्यानंतर तुझे कोण कोण आहेत हे तुला नक्की कळल्याशिवाय राहणार नाही. मेल्याचं सोंग घे. ज्यावेळेस तू मरशील आणि मेल्याच्या नंतर पुन्हा नंतर मी येतो आणि तुला कसं उठवायचं हे मला माहिती. तू एक काम कर, फक्त मेल्याचं सोंग घे. महाराज त्यांनी घरी गेला आणि घरी गेल्यानंतर मेल्याचं काय केलं? सोंग केलं. मेला तो. मेल्याच्या नंतर आता मेल्यानंतर काय असते तुम्हाला माहिती सगळ्यांना. काय असते मेल्यानंतर? आरडान ओरडान असते. काय असते? आई रडू लागली महाराज, पत्नी रडू लागली, मुलं रडू लागले, आजी आजोबा सगळेच महाराज आरडू लागले, ओरडू लागले. बाळ्या गेला, असं गेलं तसं गेलं. तर ते मला रडता येत नाही महाराज, ते रडणं चालू असतं. महिला मंडळीचं रडणं वेगळं, पुरुषाचं रडणं वेगळं. महिला मंडळीचं रडणं फार विचित्र असतंय. अगं मोयो, छाती ठोकून ठोकून महाराज रडतात. आणि त्या महात्म्याने सांगितलेलं होतं त्याला एक काम करायचं होतं, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत हलायचं नाही, डुलायचं नाही, काहीच करायचं नाही. सगळे रडू लागले महाराज, सगळे रडू लागले. आणि महात्मा आले तिथं. महात्मा आले आणि महात्म्याने सांगितलं एक काम करा, हा मुलगा जिवंत होईल म्हटले, हा मुलगा जिवंत होईल म्हटले, पण एक काम करावं लागेल तुम्हाला. आई एवढं ओरडते ना माझा मुलगा. आई म्हणत होती मला याने काळाने न्यायला पाहिजे होतं, मला काळाने न्यायला पाहिजे होतं, माझ्या मुलाला एवढ्या लवकर का नेलं? बापही तसंच म्हणत होता महाराज, पत्नीही तसंच म्हणत होती, मला का नेलं नाही, माझ्या मुलाला का नेलं? पिकलं पान गळून जायचं. म्हातारं म्हणत होतं पिकलं पान गळणार आहे, आता पिकल्या पानाला घेऊन जायचं, आमच्या मुलाला कशाला घेऊन गेले? मला नेलं असतं तर बरं झालं असतं, असं यमाला त्या ठिकाणी विनंती करू लागले सगळेच. साधू आले. साधूने सांगितलं एक काम करा म्हटले, याला मी जिवंत करतो, याला मी जिवंत करतो. पण जिवंत करत असताना साधूने एक पुडी आणली महाराज. पुडी आणली. कशाची तरी पुडी होती, जडीबुटी. जडीबुटी आणली. दुधाचा ग्लास घेऊन या म्हटले. काय करा? दुधाचा ग्लास घेऊन या. आणि दुधाचा ग्लास आणला महाराज. आणल्याच्या नंतर ती पुडी काय ती चिमटभर टाकली त्याच्यामध्ये. जो कोणी हा ग्लासभर दूध पिईल तो मरेल आणि मुलगा जिवंत होईल. कोण पिणार आहे? हात वर करा. कोण पिणार आहे? हात वर करा. कोणाला मरा वाटतंय महाराज? आई म्हटली मी घेतला असतं, पण आता कसं आहे म्हाताऱ्याला कोण नाही ना, म्हाताऱ्याची भाकर कोणी घालायची? पुन्हा म्हाताऱ्याला माझ्याशिवाय कोणी नाही. मी घेतलं असतं पण म्हाताऱ्याला माझ्याशिवाय कोणी नाही. आई मागे सरकली महाराज. बापाने सांगितलं मी घेतलं असतं, पण त्या दुसरा एक त्याला भाऊ आहे ते येड आहे म्हटले, त्याच्या हातात जर चाव्या दिल्या तर दुपारा सगळं विकून टाकीन, त्यामुळे माझं जिवंत राहणं गरजेचं आहे म्हटलं. लेकराई तसेच म्हणले महाराज, पत्नी तशीच म्हटली. पत्नी म्हणली मी तर दुसऱ्या धर्मशाळेत राहायला जाईन. विठाला 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 विठाला. कोणीच घ्यायला तयार नाही महाराज. साधू म्हटले मग मी घेऊ का? सगळे म्हणले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. महाराज
तुम्ही दूध घ्या. असा काही पुण्यतिथीचा सोहळा जोरदार करतो म्हणले तुमचा. 10 लाख लोक रोज जेवले पाहिजे असा पुण्यतिथीचा सोहळा तुमचा करतो. दूध तुम्ही घ्या. साधून महाराज दूध घेतलं पण घेतल्यानंतर साधू ते पोरग जिवंत होतं याच्याकडे कोणी पाहत नव्हतं. साधू कधी मरत याच्याकडे लोक पाहत होते महाराज. पोरगा जिवंत होतं याच्याकडे कोणी सुद्धा पाहत नव्हतं. साधू कधी मरतय याच्याकडे लोकांचं लक्ष होतं महाराज. पण साधू मेला नाही, कारण साधूने ती राग जी टाकली होती ती काय नव्हती, पिठी साखर होती महाराज. दुसरं काही नव्हतं, पिठी साखर होती महाराज. साधूने हळूच चिमटा घेतला त्या पोराला. उठ म्हटले आणि उठ म्हटले. आला का म्हणे तुला अनुभव? कोण आहे म्हणे तुझं शेवटच्या अंतकाळामध्ये कोण येणार आहे म्हणजे तुझ्यासोबत? प्रत्येकाने आई एवढं ओरडत होती तुझ्या करता, पण दूध घेतलं का तुझ्या आईनं? नाही. बापाने दूध घेतलं का? नाही. पत्नीनं दूध घेतलं का? नाही. अरे तुझ्या करता कोण मरणार आहे? कोणी सुद्धा नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. आणि एका चक्र पाणी वाचून या अंतकाळीचा सोयरा. आणि तुका म्हणे विठो धरा विठाला विठाला. मला सांगायचंय काय महाराज, आपल्याला जगामध्ये तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत आपल्यामध्ये कार्य करायची काय क्षमता आहे महाराज. तोपर्यंत आपल्या जगामध्ये किंमत आहे. पण जिथं मेल्यानंतर सुद्धा किंमत आहे ते भगवान शंकराचं घर आहे महाराज. मेल्यानंतर माणसाला कुठं घेऊन जातात? स्मशानभूमीमध्ये. आणि स्मशानभूमीमध्ये कोण राहतात? भगवान शंकर महाराज. भगवान शंकर आपल्या मेलेला जो काही माणूस असेल त्याला कोणी नसतं, मेलेला कोणीच नसतं, पण त्याला भगवान शंकर त्याचा सांभाळ करतात. म्हणून त्याची मेलेल्याची राख आपल्या अंगाला लावतात. भस्म उटी रुंडमाळा. रुंडमाळा का धारण केली? रुंडमाळा म्हणजे काय? मुंडक्याची माळा आपल्या गळ्यामध्ये भगवान शंकरांनी धारण केली. कशा करता? काय कारण? त्याचं कारण असं आहे महाराज. एकदा नारद महर्षी कैलासाला गेले आणि कैलासाला गेल्यानंतर नारद महर्षी कैलासाला गेले, पण भगवान शंकर नाहीत. हा फायदा घेऊनच तिथं गेले महाराज. भगवान शंकर तिथं नाहीत हा फायदा घेऊन नारद महर्षी तिथं गेले. आणि तिथं कोण होत्या? पार्वती माता. आणि पार्वती माता होत्या महाराज. पार्वती माता असल्याच्या नंतर नारद महर्षीने त्या ठिकाणी कळ लावली महाराज. कळी लावी जे नारदे कळ लावली महाराज. कळ लावली म्हणजे भांडणं लावले. कोणाचे? भगवान शंकराचे पार्वती मातेची. थिनगी टाकून दिली. भगवान शंकर बाहेर गेलेले होते. पार्वती मातेकडे आले आणि विचारलं पार्वती मातेला, मातोश्री जय हरी, मातोश्री जय हरी, तुम्हाला माहिती आहे का म्हटली. ती म्हटली काय? तुम्हाला माहित नाही का? काय? अहो तुम्हाला माहिती आहे का भगवान शंकराच्या गळ्यामध्ये ज्या मुंडक्याच्या माळा आहेत, भगवान शंकराच्या ज्या मुंडक्याच्या ज्या माळा आहेत गळ्यामध्ये, त्या कशाच्या तुम्हाला माहिती आहे का? ती म्हटली नाही, मी तर कधीच विचारलं नाही. विचारायचा काय प्रश्नच नाही. आता कशाच्या माळा आहेत मला काय करायचं त्याच्याहून? ते तर तुम्हाला खरं कळत नाही. ते तर तुम्हाला खरं कळत नाही, तुम्हाला माहित नाही. एक वेळेस विचारा त्यांना ते काय गुपित आहे. महाराज थिनगी टाकून दिली. शंका पार्वती मातेच्या मनामध्ये निर्माण झाली. नेमक्या कशाच्या माळा आहेत ही शंका निर्माण झाली. आणि निर्माण झाल्यानंतर नारद महर्षीने थिनगी टाकली. नारद महर्षी निघून गेले. भगवान शंकर तिकडून येऊ लागले. भगवान शंकर आले, नारद महर्षीला पाहिलं. आणि नारद महर्षीला पाहिल्यानंतर भगवान शंकराच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. ज्या आरती नारद महर्षी घरून आले त्या आरती घरी वातावरण पेटलेलं. आता काही खरं नाही महाराज. बऱ्याच घरी शंकराचं चालत नाही. विठाला 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 विठाला. बरेच असे शंकर आहेत घरात, काही चालत नाही महाराज. इंचू 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 बघा तुम्ही कसा चालतो, थाटा माटात अशी नांगी वर करून चालत असताना. एकटा जर चालला ना विंचू एकटा, बघा तुम्ही त्याच्याकडे कसा थाटात चालतो. जस काय एकदा आमदार चाललाय असा थाटात चालत असतो महाराज विंचू. पण पाल जर पाहिले ना त्यांनी, पाल पांढरी पाल जर त्यांनी पाहिली ना, कसलाही इंचू असू द्या, नांगी खाली टाकल्याशिवाय राहत नाही. ज्याला कळालं त्याला एकदा धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्यांनी पुढच्या वर्षी या. विठाला 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 विठाला. अनुभव आले अंगा या जगा देतसे
खरं की नाही महाराज? विठाला 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 विठाला. घरात नाही चालत महाराज. बरेच शंकराचं सुद्धा महाराज मान खाली झाली. भगवान शंकर आतमध्ये आले, कैलासात आले. नक्की आता वातावरण पेटलेले महाराज. इकडून तिकडं पार्वती माता चकरा मारत होत्या, इकडून तिकडं चकरा. बस बस चकरा मारत होत्या महाराज. टेन्शन आलेलं होतं. नेमक्या कशाच्या माळा घातल्यात विचारायचं होतं डायरेक्ट महाराज. आता भगवान शंकर आले. आल्याच्या नंतर आसनावरती बसले. पार्वती माता आल्या. नारद महर्षीनं सांगितलं ते खरंय का? नारद महर्षीनं जे सांगितलंय ते खरंय का? ते म्हटले काय खरंय का? तुमच्या गळ्यामध्ये ज्या मुंडक्याच्या माळा आहेत त्या कशाच्या तुम्ही मला आतापर्यंत का सांगितलं नाही? तुम्ही मला आतापर्यंत का सांगितलं नाही? त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं का पार्वती तुला काय करायचं याच्याहून? या माळा ज्या मी घातलेल्या गळ्यामध्ये तुला या सांगण्यासारखं नाही म्हटले. काय सांगायचे? सोपं उदाहरण त्याच्यामध्ये काय सांगायसारखं नाही म्हटले. उघड आहे म्हटले. त्याच्यात काय सांगायचं? नाही मला सांगावंच लागेल. स्त्री हट्ट म्हणतात याला. कोणता हट्ट म्हणतात? 3 प्रकारचे हट्ट आहे जगामध्ये. एक स्त्री हट्ट आहे, एक बाल हट्ट आणि एक राज हट्ट आहे. स्त्री हट्ट आहे त्या पार्वती मातेने सांगितलं मला सांगितल्याशिवाय मी आता उपोषणाला बसणार आहे. जर तुम्ही मला नाही सांगितलं तर पाण्याचा घोट सुद्धा मी घेणार नाही. हा तुम्ही गेल्यानंतर मग विठाला 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 सांगा महाराज. भगवान शंकराचा नाईलाज झाला. भगवान शंकराने सांगितलं अगं पार्वती याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हटले. अगं पार्वती मातेला सांगितलं हे बघ मी ब्रह्म आहे म्हटली. मी काय? ब्रह्म आहे. मी अमर आहे. मी आत्मा आहे. मी ब्रह्मस्वरूप आहे. मी कधी मरत. मी अमर आहे. मी कधी मरत नाही. पण तू माया आहे. तू कशी आहे? तू माया. आणि माया काय होते? नष्ट होते महाराज. हे शरीर आहे. आता शरीर आहे. हे शरीर काय होतंय? एक ना एक दिवस नष्ट होतंय. पण याच्यातला आत्मा मरतो का? आत्मा अजरामर आहे महाराज. वासांशी जीर्णानी यथा विहाय नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः. आत्मा कधीही मरत नाही. मरत ते काय? शरीर मरत महाराज. लहान मोठं वृद्ध होतं, म्हातारा होतं आणि एक दिवस मरून जातं. पिकलेलं पाणी एक दिवस